स्वयंपाकघर आणि गृहिणी यांचा जवळचा संबंध आहे. स्वयंपाकघराला घराचा आत्मा मानलं जातं आणि गृहिणी ते घर व्यवस्थित ठेवण्याचं आणि कुटुंबासाठी अन्न शिजवण्याचं काम करत असते. त्यामुळे स्वयंपाकघर आणि गृहिणी याचं अतूट नातं आहे. स्वयंपाकघर हे गृहिणीच्या पाककला आणि व्यवस्थापन कौशल्याचं प्रदर्शन आहे, जिथे ती नवनवीन पदार्थ बनवून कुटुंबाला आनंदित ठेवत असते. स्वयंपाकघर हे घराचं हृदय आहे आणि गृहिणी ते घर आणि कुटुंबासाठी प्रेम आपुलकीने भरलेलं ठेवते. तर या स्वयंपाकघरामध्ये काम करताना प्रत्येक गृहिणीने साध्या आणि सोप्या टिप्स या फॉलो केल्या पाहिजेत. असं केल्याने तुमची कामं सोपी होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं कुटुंबाचं आरोग्य तुम्ही जपत राहाल. नमस्कार, मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या YouTubeच्या चॅनेलमध्ये. तर चला जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर स्वयंपाकघरामध्ये आपण खूप वेळा डाळ बनवत असतो, कुठलीही आमटी वगैरे बनवत असतो. तर त्यावेळेस गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे. जोपर्यंत डाळ किंवा आमटी उकळत नाही तोपर्यंत गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि एकदा का उकळी फुटली की त्यावरती अर्ध झाकण ठेवून गॅस एकदम आपल्याला स्लो करून ठेवायचा आहे. तर याने काय होईल, मस्त मंद आचेवरती डाळ ही आतल्या आत शिजली जाईल आणि शिवाय गॅस देखील जास्त वाया जाणार नाही. एकीकडे डाळ शिजते तोपर्यंत आपण राहिलेली इतर कामं देखील उरकू शकतो. तर आता त्याच वेळेमध्ये इथे मी किचन पूर्णपणे स्वच्छ असं पुसून घेते. दुसरी महत्त्वाची टीप, चपातीचं पीठ मळून झाल्यानंतर लगेचच चपाती आपल्याला करायची नाहीये. तर चपातीचं पीठ मळून आपल्याला एका साईडला ठेवायचं आहे आणि त्याला थोडासा वेळ द्यायचा आहे. तोपर्यंत आपण इतर भाज्यांचं चिरणं किंवा धुवून घेणं अशी कामं आपण करू शकतो. तर तितक्या वेळेमध्ये चपातीचं पीठ म्हणजे कणिक खूप छान असं मुरलं जातं आणि त्याच्या चपात्या खूप मऊ लुसलुशीत अशा बनतात. कितीही वेळ तुम्ही जरी ठेवल्या तरी त्याचा मऊ लुसलुशीतपणा कमी होत नाही. कणिक छान अशी मूर्ती आहे तोपर्यंत आपण आपल्या आवडीच्या ज्या भाज्या आपल्याला करायच्या आहेत त्या पटकन करून घ्याव्यात. तर इथे मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तेल घातलेलं आहे. आता तेलावरून एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. तर आपल्या आहारासाठी रिफाइंड ऑइल जे आहे ते घातक आहे. त्यामुळे शक्यतो तुम्ही कोल्ड प्रेस ऑइल म्हणजे जे घाण्याचं तेल म्हणतात त्या तेलाचा वापर तुम्ही तुमच्या कुकिंगमध्ये म्हणजे स्वयंपाकामध्ये नक्कीच वापरू शकता. तर याने हार्ट प्रॉब्लेम जे होणारे असतात तर त्याची शक्यता खूप प्रमाणामध्ये कमी होण्याची असते. भाज्या कधीही आपण धुवून घेतल्या, की त्याला चाळणीमध्ये काढून ठेवायचं. त्यामुळे त्याच्यातील एक्स्ट्राचं जे पाणी आहे पूर्णपणे निथळून जातं. आता सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक भाजीला आपल्याला शेंगदाण्याचं कूट किंवा खोबरं किंवा मग अशा पद्धतीचं वाटण वगैरे लावून प्रत्येक भाज्या टेस्टी होतात असं नाहीये. तर काही भाज्या तुम्ही जितक्या साध्या बनवाल तितक्या त्या टेस्टी होतात. तर आजच्या भाजीमध्ये मी फक्त लसणाची आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि फक्त आपला जो घरातला मसाला असतो तो मसाला आणि मीठ घालून ही भाजी बनवलेली आहे. साधीच पण खूप पौष्टिक अशी ही भाजी होते. आणि ही भाजी झाल्यानंतर म्हणजेच फोडणी देऊन झाल्यानंतर गॅस मी एकदम त्याच्या बॉटमला लागेल इतकाच मी स्लो केलेला आहे आणि झाकण ठेवून ती भाजी आता शिजवत ठेवलेली आहे. तोपर्यंत इथे माझं कणिक खूप छान असं मुरलेलं आहे. आता मला जितक्या पोळ्या करायच्या आहेत तर तितक्या पोळ्यांचे गोळे मी अशा पद्धतीने करून घेते. तर याचं एक महत्त्वाचं कारण, हे गोळे केल्यामुळे माझा एक वेळ वाचतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, मला रोजच्या जेवणामध्ये किती चपात्या लागतात तर त्याचा अंदाज मला यावरून येतो. आता हे मुरलेल्या कणिकाच्या मी ह्या पोळ्या लाटून घेते म्हणजे चपात्या लाटून घेते. तर खूप छान असं कणिक मुरल्यानंतर त्याच्या चपात्या होतात आणि याच्या चपात्या देखील इतके छान अशा टम्म फुगतात ना, तर तुम्हाला आता इथे दाखवते मी. तर मी कधीही घडीच्या पोळ्या करते म्हणजे 4 पदरी जी चपाती आपण करतो ते तशी करते. तर खूप मऊ जर तुम्हाला असं वाटत असेल चपात्या आपल्या राहिल्या पाहिजेत, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही जी कणिक आहे ती मळून त्याच्यानंतर थोड्या वेळेसाठी ठेवा. त्याच्यानंतर चपात्या ज्या आहेत तर त्या ना शक्यतो घडीच्या पोळ्या करा म्हणजे 4 पदरी, 3 पदरी अशा करा. तर त्या ना जास्त मऊसूत राहतात. आणि आणखीन जर तुम्हाला असं वाटत असेल, की चपाती एकदम दिवसभर जास्तीची रात्रपर्यंत मऊ राहावी, तर त्यासाठी तुम्ही कणिक मळत असताना कोमट पाण्याचा वापर करू शकता किंवा मग त्यामध्ये चमचाभर दह्याचा वापर करू शकता. तर आता ही चपाती बघा खूप सुंदर अशी फुगली होती आणि चारही बाजूने शेकण्यासाठी मी फोल्ड करून दोन्ही बाजूने ती शेकून घेतलेली आहे.
स्वयंपाक झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे किचनचा ओटा आवरणं. किचनचा ओटा सगळी भांडी सिंकमध्ये ठेवून झाल्यानंतर किचनचा ओटा स्वच्छ पुसून घ्यायचा. वाटलंच तर तुम्ही धुवू देखील शकता. किचनच्या ओट्याच्या पाठीमागची जी भिंत आहे तिला देखील स्वच्छ करा. असं केल्याने तुम्हाला एक छान असं फ्रेश किचनमध्ये वाटेल आणि काम करण्याचा कंटाळा येणार नाही. स्वयंपाक करताना कमीत कमी भांडी वापरावीत, कारण आपल्याला आधी कळणार नाही, पण जेव्हा सर्व पसारा आवरणार आणि समोर जेव्हा भांड्याचा ढीग दिसेल, तेव्हा आपल्या पायाखालची जमीन सरकेल आणि जर भांडी साफ करणं हे जर दुसऱ्याची जबाबदारी असेल, तर त्या दुसऱ्या व्यक्तीचा ब्लड प्रेशर शूट होईल भांड्यांचा ढीग बघून. आणि म्हणून स्वयंपाक करत असताना प्रमाणात भांडी काढावीत आणि पडलेली भांडी वेळच्या वेळी पटकन साफ करून किचन सिंक देखील मोकळंच ठेवावं. किचनमधील सगळं काम आवरून झाल्यानंतर भांडी सगळी घासून वगैरे झाल्यानंतर किचनच्या ओट्यावरती थोडंफार पाणी पडलेलंच असतं आणि म्हणून हे पाणी देखील आपण व्यवस्थित साफ करून किचनचा ओटा पूर्णपणे कोरडा करून ठेवला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही जी भांडी आहेत ना, तर ही ओली भांडी कधीही आपल्या ट्रॉल्यांमध्ये लावायची नाहीत. छान अशी कोरडी होईपर्यंत आपल्याला एका बास्केटमध्ये जी ठेवायची आहेत आणि कोरडी झाल्यानंतरच ही भांडी आपल्याला ट्रॉलीमध्ये लावायची आहेत. असं केल्याने काय होईल, जे किचनच्या ट्रॉलीमध्ये जे झुरळ वगैरे होतात तर ते होणार नाहीत. तर आता हा किचनच्या ओट्यावरती जे पाणी पडलेलं आहे ते पूर्णपणे आपण अशा पद्धतीच्या वायपरने स्वच्छ करू शकतो किंवा मग एखाद्या कोरड्या टॉवेलने देखील किचन ओटा स्वच्छ पुसून कोरडा करू शकतो. स्वयंपाक करत असताना आपले केस हे बांधलेले असले पाहिजे. त्यामुळे स्वयंपाकामध्ये केस जाण्याची शक्यता आपण टाळू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा, कुकर लावण्याआधी त्याची शिटी आणि झाकण सह लावलेलं रबर चेक करून घ्या. मग सुरक्षित कुकर लावल्याची खात्री करून घ्या. नाहीतर आपण अशा अनेक घटना ऐकतो, की कुकरचा ब्लास्ट झालेला आहे, कुकरचा स्फोट झालेला आहे आणि त्यामुळे बऱ्याचशा ॲक्सिडेंट आणि घटना देखील झालेल्या आपण पाहत असतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आता इथे जे मी दूध ठेवलेलं आहे गरम करत, तर दूध कधीही गरम करत असताना मंद आचेवरती दूध गरम करायला ठेवावं. त्यामुळे काय होईल, दूध छान असं मंद आचेवरती उकळेल, त्याला साई देखील छान येईल आणि दुधाची आणखीन चव वाढण्यास आणि त्याचं पौष्टिकत्व टिकण्यास मदत होईल. तर इथे गॅसवर आता मी कुकर ठेवलेला आहे, व्यवस्थित शिटी लावलेली आहे आणि कुकरला लागेल इतकाच मी गॅस व्यवस्थित सेट केलेला आहे. बऱ्याच जणांना जेवण झाल्यानंतर बडीशेप खाण्याची सवय असते. ही सवय चांगली देखील आहे. याने आपलं पाचन यंत्र सुधारतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे मुखवास आहेत हे बाजारामध्ये खूप महागरित्या विकले जातात. हाच मुखवास आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत. तर बडीशेप घेतलेली आहे 2 चमचे, सव्वा चमचा ओवा घेतलेला आहे, 1.5 चमचा तीळ घेतलेला आहे, सूर्यफूल बी घेतलेलं आहे, त्याच्यानंतर पंपकिन सीड म्हणजे भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहेत. जवस असेल तर नक्की घाला आणि थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. चमच्याभर पाणी घालून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून लोखंडी तव्यामध्ये मंद आचेवरती हे मिश्रण छान असं भाजून घ्या. हळदीमुळे छान असा कलर येईल आणि मिठामुळे छान असं खमंग चव देखील येईल. सगळ्यात महत्त्वाचं, यामध्ये सूर्यफूल, त्याच्यानंतर भोपळ्याच्या बिया, तीळ, ओवा हे सगळं घातलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये जे मिनरल्सची कमतरता असते ते भोपळ्याच्या बिया, सूर्यफूल, तीळ यामधून भरून निघते आणि म्हणून रोज चमच्याभर जेवणानंतर हा जो मुखवास घेतला तर नक्कीच तुमचं पाचन तंत्र देखील सुधारेल आणि तुमची मिनरल्सची कमतरता भरून निघेल. हा मसाल्याचा डब्बा आपल्या स्वयंपाकामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावतो आणि म्हणून या मसाल्याच्या डब्यामध्ये आपल्याला गरजेचे मसाले असणं खूप गरजेचं आहे. तर या मसाल्याच्या डब्यामध्ये आपल्या किचनमध्ये जे आवश्यक मसाले असतात ते तुम्ही भरून ठेवू शकता. यामध्ये मी जिरं, मोहरी, धना-जिरा पावडर, हळद, थोडेसे अख्खे खडे गरम मसाले आणि थोडंसं उडीद डाळ ठेवलेली आहे. तर असा मसाल्याचा डब्बा नक्की ठेवा, तुमची कामं झटपट होतील. भाजी व्यवस्थित निवडून स्वच्छ केल्यानंतर तिला आपल्याला 2दा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे. कधीही भाजी 2 ते 3 पाण्याने धुवून मगच आपल्याला ती निथळून चिरून घ्यायची आहे. असं केल्याने भाजीचं पौष्टिकत्व टिकून राहतं, जीवनसत्व टिकून राहतात. आता ही जी कांद्याची पात आहे ती ही या मोठ्या बाउलमध्ये मी पाणी घेऊन भिजत ठेवलेली आहे. तर याचं एक कारण, ही कांद्याची पात पाण्यामध्ये ठेवल्यामुळे याला जी काही माती असेल ती पूर्णपणे विरघळून जाईल आणि त्यानंतर दुसऱ्या पाण्याने आपल्याला पुन्हा एकदा ही धुवून घ्यायची आहे.
तर बाजारातून आणलेली कोणतीही पालेभाजी असू द्या, ती व्यवस्थित निवडून फ्रीजमध्ये तुम्ही स्टोअर करत असाल, तर त्याच्यातून ही भाजी काढून आधी ती भाजी 2 ते 3दा पाण्याने धुवायची आणि मगच तिला व्यवस्थित चिरून त्याची भाजी आपण बनवायची. असं केल्याने भाजीतलं जीवनसत्व आहे ते पाण्यामध्ये वाहून न जाता पूर्णचं पूर्ण जीवनसत्व आपल्याला मिळतं. आता ही भाजी आपण बारीक चिरून मग ह्याला आपण फोडणी देऊ शकतो. तर ही कांद्याची पात खूपच साध्या सोप्या पद्धतीने मी बनवते. आधीच हा कांद्याची पात असल्यामुळे याला कांद्याचा फ्लेवर तर आहेच आणि म्हणून ही कांद्याची पात मी फक्त हिरवी मिरची आणि लसूणची फोडणी देऊन बनवलेली आहे आणि त्यामध्ये भरपूर अशी मूग डाळ घातलेली आहे. खूप चवदार अशी ही भाजी बनून तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीच्या आपण इतर भाज्या देखील साध्या सोप्या पद्धतीने बनवू शकतो. स्वयंपाक करत असताना आपल्याला स्वयंपाकामध्ये भरपूर प्रमाणामध्ये लसूण वापरण्याची सवय असते आणि म्हणून तो लसूण सोलायला जास्त वेळ जातो. म्हणून अशा वेळेस जास्तीचा लसूण सोलून आपण एका डब्यामध्ये स्टोअर करू शकतो. लागेल तेव्हा हा लसूण आपण घेऊन वापरू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बऱ्याचदा आपल्याला आलं लसूण पेस्टची देखील आवश्यकता असते. तर असा लसूण सोललेला आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात घ्यायचा आहे. त्यासोबतच भरपूर असं आलं घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला कोथिंबीरच्या काड्या घालायच्या आहेत. तर कोथिंबीरच्या पानापेक्षा कोथिंबीरच्या काड्यांमध्ये रस भरपूर असतो आणि अशा पद्धतीची जर आपण आलं, लसूण, कोथिंबीरच्या काड्या घालून जर पेस्ट बनवली, तर मस्त छान असा स्वाद देखील येतो आमटी किंवा भाजीला आणि चव देखील छान लागते. तर आता यामध्ये थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करून ठेवायची आणि त्याला आता एका डब्यामध्ये भरून ठेवायचं. यामध्ये तुम्ही थोडंसं मिठाचा वापर देखील करू शकता. मी इथे मिठाचा वापर केलेला नाहीये. पेस्ट डब्यामध्ये घालून आता हा डबा मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. मस्तपैकी आठवडाभर ही पेस्ट टिकून राहते. बऱ्याच जणांना रक्ताची कमतरता, हिमोग्लोबिन, आयर्नची कमतरता असते. तर अशा वेळेस बीटाचा रस आपण घरच्या घरी बनवून घेऊ शकतो बाहेरच्या महागड्या सप्लिमेंट घेण्यापेक्षा. तिथे स्वच्छ असं बीट धुवून त्याचं साल काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि सोबतच यामध्ये एक आवळ्याचा अशा पद्धतीने तुकडे करून यामध्ये घालत आहे. यामध्ये थोडंसं पाणी घालून छान असं हे फिरवून घ्यायचं आणि मग एखाद्या गाळणीच्या सहाय्याने हा रस गाळून घ्यायचा. तर घरच्या घरी बीटाचा रस आपण करून घेतलेला आहे. तर या रसामुळे काय होतं, आवळा घातल्यामुळे यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण मिसळलं जातं आणि त्यामुळे यातील जे आयर्न आहे ते पटापट रक्तामध्ये शोषलं जातं. सोबतच यामध्ये कोथिंबीरच्या मी काड्या घातल्या होत्या, त्यामुळे कोथिंबीरीचे जे थंडगार तत्व असतात ते देखील आपल्या शरीराला मिळतात. आता हा जो रस आहे, ज्यूस आहे, मी एका गाळणीने गाळून घेते. तर हा रस गाळून झाल्यानंतर याचा जो चोथा आहे, जे फायबर आहे, ते मी एका प्लेटमध्ये काढलेलं आहे. तर त्याचा वापर तुम्ही भाजीमध्ये करू शकता. म्हणजे भाजीमध्ये तुम्ही घालू शकता किंवा मग छान असं तेलावरती लसूण घालून त्याचा पराठा देखील तुम्ही बनवू शकता. आता या ज्यूसमध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. तर मी सफेद मीठ घातलेले. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सैंधव मीठ देखील घालू शकता. तर आता ज्याला थायरॉईडचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी सफेद मीठ खाणं खूप गरजेचं आहे. कारण की सफेद मिठामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आयोडीनचं प्रमाण असतं आणि जे थायरॉइडला थोडंसं प्रतिकार करतं, रोखतं आणि म्हणून मी सफेद मिठाचा वापर केलेला आहे, जे की डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच. आता हे व्यवस्थित मी मिक्स केलेलं आहे आणि हा ग्लासभर ज्यूस आता मी पीत आहे. तर हा ज्यूस तुम्ही आठवड्यातून 3 ते 4 वेळा जरी पिलात ना, तरी तुमची रक्ताची कमतरता, आयर्नची कमतरता कमी होऊन जाईल आणि तुमच्या केसांना एक बळकटी येईल. तर या होत्या आजच्या काही साध्या सोप्या टिप्स. यातील एक जरी टिप्स तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा. सबस्क्रिप्शन पूर्णपणे फ्री आहे. सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटू पुन्हा. तोपर्यंत बाय.